सर्वांना श्री स्वामी समर्थ. बेटा शंकरा, खगोलातील ग्रहांचे जीवांशी मित्रत्व अथवा शत्रुत्व नसते. मानव जन्माच्या वेळी प्रारब्ध कर्मानुसार तशा ग्रहदशेमध्ये जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून त्याला अशुभ शुभ अशुभ असे फळे मिळत असतात व ती तशी कर्मे भोगावी आपल्याला लागतात. अशुभ ग्रहांच्या दोष निवारणार्थ मंत्र तंत्र यंत्र योजून फायदा झाला नाही तर जप तप होम यांचा आश्रय मात्र मानवाला घ्यावा लागतो. तेही करून ग्रहबाधा झाली नाही तर त्या अवयवांचे दुखणे सुरूच होते. महर्षी विश्वकल्याणासाठी अनेक प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्यांचे तप फल मानवी कल्याणासाठी देत असतात. त्यामुळे विश्वात उत्पन्न होणारी अनिष्ट संपदे माणसांना न सतावता जिथे उत्पन्न झाली त्या मूळ बिंदूतच नाहीशी होतात. तसेच माणसाने जप तप केले तरी या अनिष्ट संपदनांची तीव्रता कमी होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे थोडेसे पुण्य कार्य केल्याने विशेष शुभ फळ मिळणे यालाच अनुग्रह म्हणतात. तर तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं का आपल्याला आपल्या कर्मानुसार मागच्या कर्मानुसार हे जीवन मिळालेलं आहे. आता हे जीवन आपण किती चांगल्या पद्धतीने जप तप्य महाराजांची सेवा किंवा कोणत्याही देवाची सेवा करून आपलं जीवन पूर्णत्वाला लावायचं आहे ते आपल्यावर आहे. तर हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर. तर 26 एप्रिल वार गुरुवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. याच दिवशी महाराजांनी त्यांचा देह ठेवला होता. महाराजांनी ठरवलं असतं तर ते अजूनही जिवंत राहिले असते, पण त्यांचं कार्य संपलं आणि त्यांनी त्यांचा देह ठेवावा लागला. महाराज कुठेही गुप्त झालेले नाही आहे. महाराजांनी त्यांचा देह ठेवलेला आहे. आता या स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण करत असतो. तुम्ही हा व्हिडिओ ज्या दिवसापासून बघत आहात, आज बघताय, उद्या बघताय, परवा बघताय, अगदी त्या दिवसांपासून आपल्याला सर्वांना स्वामी पुण्यतिथी निमित्त सेवा करायची आहे. ज्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून प्रगट दिनाची सेवा केली, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा कोणती करायची आहे ते आपण बघणारच आहोत. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा महाराजांची सर्वात आवडती सेवा करता येईल. सर्वप्रथम 26 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे. खरं तर हा दिवस नको असतो, कारण अर्थातच महाराजांनी ह्या दिवशी त्यांचा देह ठेवलेला असतो. तरी सुद्धा महाराज आजही निर्गुण स्वरूपात आपल्यासोबत आहे. ज्या पद्धतीने स्वामी प्रगट दिन आपण साजरा केलेला आहे, अगदी त्याच पद्धतीने स्वामी पुण्यतिथी सुद्धा आपल्याला पारायण करून किंवा इतर सर्व काही महाराजांच्या ज्या आवडत्या सेवा आहे त्या सर्व सेवा करून आपल्याला साजरा करायचा आहे. तर आता सेवा काय करायची आहे तर आज 9 एप्रिल. तर आजपासून 1 दिवस, 11 दिवस, 7 दिवस, 21 दिवस, 14 दिवस, अगदी 15 दिवस तुम्हाला ज्या प्रकारे जेव्हा जमेल तेवढे तुम्हाला सेवा करायची आहे. अगदी तुम्हाला दिवस न मोजता सेवा मोजून मापून करायची नाही आहे. तर सेवा तुम्हाला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तुम्हाला जी सेवा आवडते ती सेवा तुम्हाला करायची आहे. किंवा तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर त्याचे काही नियम आहेत आणि त्या 2 ते 3 नियमांनुसार तुम्हाला संकल्प करून सेवा करायची आहे. ज्याने जर तुमचा काहीतरी प्रखर मार्ग असेल किंवा खडतर मार्ग असेल तर तो लवकरच लागेल. स्वामी पुण्यतिथीपर्यंत तुमचं ते काम झालेलं असेल जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर. आपण जेव्हा महाराजांची संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा मांसाहार वर्ज्य करावा आणि परान्न सुद्धा वर्ज्य करावं. या दोन्ही गोष्टी तुम्हाला पालन करायच्या आहे. किंवा ज्यांना फक्त सेवा करायची आहे का महाराज मला काही नको किंवा ज्या काही अडचणी माझ्या आयुष्यात आहेत त्या तुम्हाला नक्कीच माहितीच आहे. त्या सर्व अडचणी तुम्हाला माहितीच आहेत, मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये. पण मला मात्र सेवा करायची आहे. मला त्रासातून दुःखातून बाहेर काढा आणि माझ्याकडून जास्तीत जास्त सेवा मात्र तुम्ही करून घ्या. मला फक्त माझ्या महाराजांसाठी सेवा करायची आहे. जर संकल्पयुक्त असेल तर 11 दिवसाचे पारायण, 11 दिवसाचं नामस्मरण किंवा 21 दिवसाचं तरी तुम्ही करू शकता. मध्ये जर मासिक धर्म आला तर तेवढे दिवस ती सेवा थांबवा, नंतर मात्र ती कंटिन्यू करायची आहे. पण शक्यतो आपलं एक नियोजन असावं का स्वामी पुण्यतिथीपर्यंत त्या दिवसापर्यंत या सर्व सेवा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. मग ते स्वामी चरित्र असो का नामस्मरण असो
कोणतंही असो, परान्न वर्ज्य करावं, कारण अन्नातून बरेच दोष निघत असतात आणि ते आपल्याला मात्र लागत असतात. म्हणून शक्यतो सेवा करताना परान्न वर्ज्य करावं, जेणेकरून सेवेचं फळ सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळतं आणि लवकर मिळतं. सेवा तुम्हाला संकल्पयुक्त करायची असेल तरी सुद्धा चालेल, किंवा संकल्पयुक्त नाही करायची आहे किंवा मोजून मापून नाही करायची आहे तरी सुद्धा चालेल. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता सेवा कोणती करायची आहे? तुम्हाला जर महाराजांकडून काही मागायचं आहे तर तुम्हाला थोडाफार तरी नियम मात्र पाळावेच लागतील, कारण एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला सुद्धा तेवढेच कष्ट घेणे महत्त्वाचे असतात. आपण जर कष्ट घेतले तरच देव लवकर पावतो किंवा आपली केलेली सेवा लवकर फळाला पावते. परान्न आणि मांसाहार वर्ज्य करावा, कारण तेव्हाच आपलं संकल्प सेवा पूर्ण होते. स्वामी पुण्यतिथी निमित्त हा व्हिडिओ तुम्ही जेव्हापासून बघताय अगदी तेव्हापासून तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करायचं आहे. एक पारायण म्हणजे काय तर 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहे. अगदी 1 ते 1.5 तासामध्ये वाचून होतात. किंवा ज्यांना एकाच दिवसात शक्य नसेल, एका बैठकीत बसणं शक्य नसेल, त्यांनी रोज 3-3 अध्याय करून 3 दिवसात एक पारायण करायचं आहे. जेवढं पारायण तुम्हाला जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा. स्वामी पुण्यतिथीपर्यंत नित्यसेवा आपण रोज करत असतो, तेव्हा सुद्धा तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. आता आपल्याला स्वामी पुण्यतिथी निमित्त तुम्ही नामस्मरण करायचं आहे. जेवढं जमेल तेवढं जास्तीत जास्त नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. महाराजांसमोर बसून किंवा लिखित नामस्मरण स्वरूपात तुम्ही महाराजांचे नामस्मरण करू शकतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, किंवा उठता बसता चालता बोलता नामस्मरण करा. नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही. संकल्पयुक्त न करता 11 माळी तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करू शकता. किंवा तुम्ही तारक मंत्राचं 11 वेळा, 7 वेळा, दररोज 1 वेळा असं पठण करू शकतात. अगदी तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या सेवा करा. प्रगट दिनानिमित्त खूप काही लोकांनी छान अशा सेवा केल्या. तशाच प्रकारे आपल्याला स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा आपल्याला या सेवा करायच्या आहे. केव्हाही आपलं दुःख देवाला सांगावं, याला त्याला सांगत बसू नका. लोक फक्त मजा बघतात किंवा आपल्या गोष्टीचा आनंद घेतात. आपले कर्म आपल्यालाच भोगावे लागणार आहेत. पण जेव्हा आपण सेवा करू तेव्हा महाराजांकडे आपल्याला मागायची गरज पडणार नाही. म्हणून आपलं दुःख महाराजांना माहीत आहे, त्यांना सांगत बसू नका. आपण फक्त सेवा वेळ काढून सेवा करण्यात वेळ दिला पाहिजे. आणि मग बघा, येणारा दिवस नक्कीच नवीन उमेद घेऊन येतो. महाराज काय देतील, कसं देतील ते आपल्याला सुद्धा माहीत नाही. महाराजांना आपण गुरु मानलेला आहे. आपले गुरु केव्हा पण आपल्या भल्याचाच विचार करतील. करता करविता तूच एक स्वामीनाथा. तुम्ही, मी, कोणीही मार्ग दाखवणारा आहे. फक्त एक निमित्त असतो. कोणाकडून सेवा करून घ्यायची आहे ते मात्र शेवटी महाराजच ठरवणार. आज आपल्याला स्वामी सेवा लाभलेली आहे. आज आपण अभिमानाने स्वामी सेवा करतो. का करतो? कारण आपल्याला अनुभव आलेले आहेत. कारण आपण महाराजांची केलेली कुठलीच सेवा वाया जाणार नाही. आपली योग्य वेळ आली का आपल्यालाच परत मिळणार. बऱ्याच लोकांचं असं होतं का आम्ही एवढं पारायण केली, एवढी सेवा केली, सर्व काही केलं तरी आमचं चांगलं होत नाही. कारण प्रारब्ध, जोपर्यंत आपलं प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत आपल्यावर लवकर त्या सेवेचा परिणाम होत नाही. महाराज नेहमी म्हणायचे, तुझ्या प्रारब्धामध्ये मी येणार नाही. महाराजांनी आपल्यामध्ये जे काही अंतर आहे ना, त्यांच्यामध्ये आपले कर्म ठाम मांडून बसलेले आहेत आणि त्यांच्यातून सुद्धा आपल्याला सुटका मिळावी म्हणून आपण कर्मातून आपल्याला सुटका मिळावी म्हणून आपण महाराजांची सेवा करतो का? नाही. महाराज, ते कर्म मी भोगणार आहे, पण मला तुम्ही पाठबळ द्या, माझ्या सोबत राहा. ही जेव्हा आपल्या मनात सकारात्मकता येते तेव्हा मला तुम्ही काहीच देऊ नका. मला हे घर दार सोनं चांदी फक्त ही मोहमाया आहे. तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभं राहा. एवढं जरी पाठबळ असलं ना तरी आयुष्यात काहीच नको. कारण मला बंगला दिला, गाडी दिली आहे, सोनं चांदी, घरदार. जर महाराजांची साथच नसली तर आयुष्यात अजून जास्त अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी महाराजांची आपल्याला साथ असणं तितकंच महत्त्वाचं आहे.
तुमचं कोणतंच काम मार्ग लागत नसेल तर तुम्ही 15 दिवसात 21 पारायण करू शकता, 7 पारायण करू शकतात, एका दिवसात तुम्ही 2 पारायण सुद्धा करू शकतात. कारण प्रत्येक अध्याय आपल्याला खूप काही शिकवून जातो. प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे. महाराजांची सर्वात आवडती व प्रभावी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. नक्कीच मार्ग लागेल. त्यामध्ये प्रत्येक अध्यायाचा इतिहास सुद्धा वेगळा आहे. तुम्ही जर मन लावून वाचलं तर स्वामी चरित्र किंवा स्वामी बद्दलचं जे ज्ञान आहे ते समुद्रा एवढं आहे. आपल्याला थोडंसं सुद्धा नॉलेज नाहीये, म्हणून जेवढं मिळतंय तेवढं अगदी आपण मन लावून वाचा. भलेही 1 दिवसात मी एकच पारायण करेल किंवा 1 मांडी पारायण सुद्धा तुम्ही करू शकतात. म्हणजेच काय तर एका बैठकीत एकदा बसून पूर्ण पारायण करणं म्हणजेच त्याला एका बैठकीत पारायण वाचणं असं म्हणतात. किंवा 2दा सुद्धा तुम्ही वाचू शकतात. फक्त सेवा पूर्ण करणे आपलं काम आहे. कारण महाराज सेवा करत असताना खूप परीक्षा बघतात आणि आपल्याला सुद्धा ह्या परीक्षेत पास व्हायचं आहे. जगात सर्वांनाच दुःख आहे, जगात सर्वांनाच त्रास आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सुरूच आहे. म्हणून जेवढी जमेल तेवढी स्वामी सेवा करा, इतरांना सुद्धा सांगा. कारण सेवेकरी घडवणं हे प्रत्येकाचं काम आहे. या कलियुगात सर्वात जास्त प्रभावी जर कोणती सेवा असेल तर ती आहे म्हणजे नामस्मरण. कधीही कुठे केव्हाही तुम्ही नामस्मरण करू शकतात आणि नक्कीच या नामस्मरणाचा फायदा तुम्हाला अखंड होतो. महाराज नेहमी म्हणायचे का जो माझं नामजप करतो त्याला मी आयुष्यभर जपतो. म्हणून जसं जमेल तेवढं स्वामी चरित्राचे जास्तीत जास्त पारायण करा. स्वामी पुण्यतिथी निमित्त जास्त सेवा करा. कारण जो जो करेल सेवा तो तो खाईल मेवा. म्हणून आपण सुद्धा सेवा करा आणि इतरांना सुद्धा स्वामी कार्याचा हा स्वामी मार्ग दाखवा. तर तुम्हाला सुद्धा स्वामी पुण्यतिथी निमित्त जास्तीत जास्त सेवा करायची आहे. मग ते तुम्ही स्वामी चरित्र करा, तारक मंत्राचं पठण करा, 11 माळी करा, जी सेवा तुमच्याने शक्य होईल ती करा. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.